उद्धव ठाकरे कामाला लागलेत आणि राज ठाकरेंशी युती नाही झाली, स्वबळावर लढण्याची गरज पडली तर प्लॅन बी उद्धव ठाकरेंनी ॲक्टिवेट केला आहे। तेजस्वी घोसाळकर, शरयू भोसले, रेखा बोराडे, सुषमा कदम, शुभांगी शिंदे, गीता भंडारी, अनुपमा परब, सुरेखा राऊत, अरुंधती दुधवडकर, गायत्री आवळेगावकर, पल्लवी सपकाळ, मेघना काकडे, सरोज भिसुरे, बेबी फर्नांडिस, सुनीता इलावडेकर, विना टॉक, श्रद्धा नाटेकर, मेघा सावंत, सुनंदा लोकरे, निशा जंगम, रश्मी पहुडकर अशी जवळपास 22 महिलांची लेडी आर्मी ठाकरेंनी मुंबई महापालिकेच्या तोंडावर मैदानात उतरवली आहे। तेजस्विनी घोसाळकर नाराज होत्या, मात्र त्यांची देखील मनधरणी करण्यात ठाकरेंना यश आलं असून त्यांच्या भाजप प्रवेशाला आता ब्रेक लागलाय। त्यांची नियुक्ती मुंबई बँकेच्या संचालकपदी देखील करण्यात आलेली आहे। मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र जिथून हलतात, हीच ती नगरी जिथं शिवसेनेचा जन्म झाला। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं साम्राज्य उभं केलं, पण आज त्याच मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अस्तित्वासाठी झुंज देते आहे। ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्याची नाही, तर एक इतिहास घडवणारी आहे। कारण उद्धव ठाकरे हरले तर त्यांची मुंबईवरील दशकांची सत्ता संपुष्टात येणार आहे आणि त्यांच्या अस्तित्वाला देखील हादरा बसणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना 2 गटात फुटली। शिंदे गट सत्तेत गेला तर ठाकरे गट जनतेत उतरला। 2017ला 84 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचं वर्चस्व आता टिकवणं हेच उद्धव ठाकरे यांच्या पुढचं मुख्य आव्हान असणार आहे। मुंबईत शिवसेनेचा बालेकिल्ला कायम ठेवणं यासाठी ठाकरे आता मैदानात उतरले। उद्धव ठाकरेंनी शाखा प्रमुखांची विशेष बैठक घेतली, त्यात त्यांनी 5 आदेश दिले आहेत। शाखा ते बूथ सक्रिय करा। शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटनेते, विभाग प्रमुख यांनी बूथ पातळीवर संघटन पुन्हा बळकट करा असा पहिला आदेश त्यांनी दिलाय। दुसरी गोष्ट म्हणजे घर-घर संपर्क मोहीम। प्रत्येक शाखेनं किमान 300 कुटुंबांशी वैयक्तिक संपर्क साधावा। त्यानंतर मतदार यादी पुनर्परीक्षण, गल्ली मोहल्ल्यात जाऊन मतदार यादी सत्यापित करा। त्यानंतर चौथी गोष्ट सांगितली त्यांनी टीमवर्क करा। प्रत्येक पदाधिकारी एक टीम म्हणून एकत्र काम करा। आणि 5वा आदेश कामगिरी दाखवा। सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर बोट ठेवा आणि कोस्टल रोड असेल, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, पाणी योजना असेल यांची मतदारांना आठवण करून द्या। शिवसेनेनं कोणती कामं केली आणि विरोधकांनी कोणती नाही केली यावर बोट ठेवा असे आदेश ठाकरेंनी दिलेत। ठाकरेंचं एक प्रमुख बलस्थान म्हणजे शाखा प्रमुख देखील आहेत। बंडानंतरही मुंबईतील बहुतांश शाखा प्रमुख उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत। शाखा म्हणजे फक्त कार्यालय नव्हे, तर शाखा म्हणजे स्थानिक जनतेसाठी सेवा केंद्र, मतदारांशी थेट संपर्क आणि कार्यकर्त्यांचा म्हणावा लागेल असा भावनिक आणि संघटनात्मक बंध जो अजूनही ठाकरेंच्या बाजूने आहे आणि हीच खरी ठाकरेंची ताकद आहे। दुसरीकडे शिंदे आणि भाजप युतीकडे प्रचंड फंडिंग आहे, प्रचारासाठी सरकारी यंत्रणा आहे, सोशल मीडिया टीम आहे, पण ठाकरे गटाकडे आहे संवेदना, निष्ठा आणि भावनिक लाट जी डिजिटल प्रचाराच्या पुढे जाऊ शकते। मग प्रश्न असा उभा राहतो की ठाकरे मुंबईमध्ये जिंकू शकतात का? तर 3 महत्त्वाची कारणं आहेत। भावनिक ओळख आणि वारसा। बाळासाहेबांची ओळख अजूनही मुंबईकरांच्या मनात जिवंत आहे। त्यांचा वारसदार म्हणून उद्धव ठाकरे हे नाव अजूनही भावनिक साथ घालू शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे शाखा प्रमुखांचा ठाम पाठिंबा। मतदारांशी थेट जोडणारे शाखा प्रमुख अजूनही ठाकरे गटाच्या सोबत आहेत आणि हेच इम्पॅक्ट प्लेयर ठरू शकतात। आणि तिसरी गोष्ट म्हणजे संघटनात्मक पुनर्रचना आणि प्लॅनिंग। संपूर्ण रणनीती बूथ पातळीवर राबवण्याचा कटाक्ष आणि प्रत्येक मतदाराशी वैयक्तिक संबंध हा ठाकरेंच्या प्लॅनचा गाभा आहे। त्यामुळे रणनीती जर यशस्वी झाली, प्लॅन जर यशस्वी झाला तर विजय देखील शक्य आहे। ही निवडणूक शिवसेनेसाठी केवळ सत्ता मिळवण्याची नाही, तर शिवसेना आहे आणि राहणार हे पुन्हा सिद्ध करणारी आहे। ठाकरे गटासाठी ही लढाई अस्तित्वाची आहे आणि त्या अस्तित्वाची खरी जबाबदारी आहे शाखा प्रमुखांवर आणि लेडी आर्मीवर। तुमच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत पुन्हा विजय मिळवता येईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।